घराच्या दक्षिण दिशेला ही वस्तू ठेवली तर घर धनाने भरून जाईल. घरामध्ये धन टिकवायचे असेल तर दक्षिण दिशेचा हा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. थांबा. तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ही एक चूक असेल तर लक्ष्मी माता घरात टिकत नाही असं वास्तुशास्त्र सांगते. आज मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो आपल्या आजीबाजोबांनी वर्षानुवर्ष श्रद्धेने केला. हा उपाय करण्यासाठी जास्त पैसा लागत नाही, फक्त श्रद्धा आणि योग्य दिशा लागते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी एक असा नियम सांगणार आहे की हा नियम बरेच लोक मोडतात. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याबद्दल कदाचित तुमच्या आईने आजीने तुम्हाला सांगितले असेल, पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण ते सगळं विसरून गेलो आहोत. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? महिन्याच्या शेवटी हात रिकामा होतो असं वाटतं का? घर भरलेलं असलं तरी मनात एक अस्वस्थपणा असतो का? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे घराच्या दक्षिण दिशेला एक विशेष वस्तू ठेवली की घर धनाने म्हणजेच घरातील संपत्ती, सुख, समृद्धी खऱ्या अर्थाने भरून जाते. महिलांनो, आपले पूर्वज किती शहाणे होते ना. त्यांना कुठलं शास्त्र माहीत होतं ना, कुठली भाषा माहीत होती ना, कुठलं ज्ञान माहीत होतं ना. त्यांना सांगता येतही नव्हतं कोणतीच गोष्ट, पण त्यांनी जे सांगून ठेवलं आहे ते आजही 100% खरं आहे. आपण लहान असताना आपल्या घरात वेगवेगळ्या गोष्टी कोठे ठेवावेत हे ठरलेलं असायचं ना. देवारा कुठे असायचा, पाण्याचा माठ कुठे असायचा, झोपेची जागा कुठे असायची, हे सगळं उगाच नव्हतं. हे वास्तुशास्त्र होतं, हे ज्योतिषशास्त्र होतं. हे सांगून आपल्या ऋषीमुनींनी ठेवलेल्या ज्ञान आणि त्यात दिशा खूप महत्त्वाच्या आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या चारही दिशांचा घरातल्या लोकांशी, घरातल्या संपत्तीशी थेट संबंध आहे. आज आपण बोलणार आहोत दक्षिण दिशेबद्दल. दक्षिण दिशा म्हणजेच यमराजाची दिशा असं आपण ऐकतो. काहींना वाटतं की दक्षिण दिशा म्हणजे नकारात्मक दिशा, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. दक्षिण दिशा ही संपत्तीची, स्थिरतेची आणि शक्तीची दिशा आहे, आणि या दिशेला योग्य वस्तू ठेवली तर घरात लक्ष्मीचा वास होतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमदेवतांची दिशा आहे. ही दिशा खरी आहे, पण यामध्ये फक्त मृत्यूचे देवता नाहीत, तर यामध्ये म्हणजेच न्यायाचे देवता आहेत, धर्माचे देवता आहेत. आणि जिथे न्याय आहे, धर्म आहे, तिथे लक्ष्मी आपोआप येते. आपल्या शास्त्रात सांगितले आहे की दक्षिण दिशेला धन आणि संपत्ती साठवण्याची शक्ती आहे. म्हणूनच जुन्या काळी घराचे मोठे लोकही पेटारी असायचे, तिजोरी असायच्या घरामध्ये, ती दक्षिणेकडे तोंड करूनच ठेवली जायची. कारण दक्षिण दिशेला ठेवलेली संपत्ती वाढते आणि ती टिकते सुद्धा, आणि घरात माता लक्ष्मी ही स्थिर राहते सुद्धा असं सांगितलं आहे. पण आजकाल आपल्याला हे माहीत नाही. आपण घर बांधतो, फ्लॅट घेतो, पण दिशांचा विचार चुकून सुद्धा करत नाही, आणि मग घर असूनही घरामध्ये धन नाही, पैसा येतो पण राहत नाही असं होतं. तर आज मी तुम्हाला ती खास वस्तू सांगणार आहे जी दक्षिण दिशेला ठेवायची आहे, आणि त्याचबरोबर त्या वस्तू ठेवताना कोणती काळजी घ्यायची आहे, कोणता नियम पाळायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. महिलांनो, दक्षिण दिशेला ठेवायची सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीचा किंवा धातूचा दिवा अथवा समई. हो, साधा दिवा किंवा साधी समई, पण ती विशिष्ट पद्धतीने ठेवायची आहे. दक्षिण दिशेला एक लहान देव्हाऱ्यासारखी जागा करायची. त्यामध्ये तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा नेहमी तेवर ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की दिवा तर आपण लावतो, मग वेगळं काय? तर फरक हा आहे की हा दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि तो एका विशेष धातूचा ठेवायचा आहे. या दिव्यासोबत दक्षिण दिशेला तुम्ही लाल रंगाचं कापड ठेवू शकता. लाल रंग हा शक्तीचं प्रतीक आहे, संपत्तीचं प्रतीक आहे. या लाल कापडावर थोडं हळदी कुंकू ठेवा आणि त्यावर तांब्याचा किंवा पितळेचा एक छोटासा कलश ठेवा. या कलशात थोडं तांदूळ घाला, त्यावर एक नारळ ठेवा आणि त्यावर लाल कलरचा दुपट्टा किंवा लाल कलरचं एखादं वस्त्र घाला. हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला या पद्धतीने हे सगळं मांडता, तेव्हा त्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि स्थिर राहते सुद्धा. याशिवाय दक्षिण दिशेला घरातील तुम्ही मोठ्या माणसांचे फोटो देखील लावू शकता, म्हणजेच घरातील पूर्वजांचे फोटो देखील लावू शकता, कारण पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद असेल तर घर धनाने आपोआप वाढतं. आता हे बघायचं आहे मित्रांनो, दक्षिण दिशेला काय ठेवायचं. दक्षिण दिशेला कधीही स्नानघर किंवा संडास नसावं असं शास्त्र सांगतं, पण घर आधीच बांधलेलं असेल तर त्यावर उपाय म्हणून त्या दिशेला सतत स्वच्छता ठेवा आणि वर सांगितलेल्या दिवशी दिवा जरूर लावा.
दक्षिण दिशेला मोठे आरसे ठेवू नका. आरशात दिसणारं प्रतिबिंब ऊर्जा परावर्तित करतं आणि दक्षिण दिशेच्या दिशेने जी सकारात्मक ऊर्जा येते ती परत जाते. दक्षिण दिशेला काळ्या रंगाच्या गोष्टी जास्त ठेवू नका. काळा रंग या दिशेला नकारात्मकता वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण दिशेला कधीही मुख्य दरवाजा नसावा. जर असेल तर त्या दरवाजेच्या आत एक लहान कमान करा आणि त्यावर शुभचिन्ह लावा. मित्रांनो, आपले स्वामी महाराज नेहमी सांगायचे की घर म्हणजे फक्त भिंती आणि छप्पर नाही, तर घर म्हणजे तिथे राहणाऱ्या माणसांची मनशांती, त्यांचा आनंद आणि त्यांची समृद्धी. स्वामी महाराजांनी सांगितले होते की घर स्वच्छ असतं जिथे दिवा तेवत असतो, जिथे देवांची पूजा होते, जिथे आईने केलेला स्वयंपाक सुगंध आणि त्याचा दरवळतो, त्या घरात लक्ष्मी माता स्वतः येऊन राहते. आणि त्याच दिशेचे महत्त्व सांगताना देखील स्वामी महाराजांनी सांगितले आहे की घराच्या दक्षिण दिशेला नेहमी दिवा लावा. हा दिवा यामध्ये यमदेवतेमध्ये संतुष्ट यमदेवता होते. घरामधील नकारात्मकता शक्ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचा मार्ग मोकळा होतो. जेव्हा यामध्ये यमदेवता संतुष्ट होतात तेव्हा घरातील माणसांचं आरोग्य चांगलं राहतं, कर्ज फिटताना अडकलेली कामे होतात आणि घरात भरभराट येते. हे स्वामी महाराजांचे शब्द आहेत आणि त्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, हे सगळं कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे उद्याच तुम्हाला घराची ही दक्षिण दिशा शोधायची आहे. मोबाईलमध्ये कंपास ॲप असतं, ते वापरा आणि दक्षिण दिशा कुठली आहे ती बघा. त्या दिशेला एक छोटीशी सुंदर जागा स्वच्छ करा. तिथे एक लाल कापड अंतरा, त्यावर एक पितळेचा दिवा किंवा त्या तांब्याचा दिवा ठेवा. त्यात तूप किंवा तिळाचं तेल घाला आणि दिवा लावा. हे रोज करायचं आहे. शक्यतो सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्ताला दिवा लावताना मनात हे म्हणा, हे यमदेवता, ही लक्ष्मी माते, माझ्या घरात सुख समृद्धी नांदावी, माझ्या घरात सुख समृद्धी यावं, आमचं घर धनाने भरून वाढावं. हे मनापासून म्हणा, तोंडाने नाही तर हृदयाने म्हणा, कारण देव हृदयाची भाषा बोलतो, हृदयाची भाषा समजतो. याशिवाय दर शुक्रवारी या जागेवर हळदी कुंकू वाहा, एक फूल ठेवा, जमल्यास नारळ फोडा. महिन्यातून एकदा तरी या दिशेला धूप किंवा अगरबत्ती लावा. धुपाचा सुगंध नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा आणतो. या छोट्याशा उपायाने तुमच्या घरात खरोखरच बदल होईल. हे सगळं करायला खूप पैसे लागत नाहीत, तर खूप वेळ लागत नाही, पण श्रद्धा मात्र पाहिजे. श्रद्धेशिवाय कुठलाही उपाय काम करत नाही. स्वामी महाराज म्हणायचे की देवावर विश्वास ठेवणारा कधी रिकाम्या हाताने राहत नाही. आज तुम्ही हे ऐकलं, आता हे तुमच्या घरात करा. फक्त 1 महिना करा आणि फरक बघा. मला खात्री आहे की तुम्ही परत येऊन मला सांगा की खरोखरच घर बदललं, मन बदललं, परिस्थिती बदलली. भक्तांनो, लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा, स्वच्छता आणि सातत्य यांच्यासोबत केला तरच त्याचं खरं फळ मिळतं. घराची दिशा दक्षिण दिशा स्वच्छ ठेवा. रोजच देवाचं स्मरण करा आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते आणि कुटुंबात आनंद, समाधान आणि खूप समाधान येतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.